निवडणुकीमध्ये झालेल्या अपयशानंतर पक्ष बांधणीची तयारी, मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार, सूत्रांची माहिती. उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरण, मनसैनिकांनी उत्तर भारतीयांना केली होती मारहाण. या प्रकरणी वांद्रे न्यायालयामध्ये आज सुनावणी, तर राज ठाकरे न्यायालयामध्ये उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त पद जागांसंदर्भामध्ये हालचालींना वेग, रिक्त जागा देखील लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती. मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये एसीबीची कारवाई, लाच घेताना आरोपी राजेंद्र हेरंगेला अटक. मंत्रालयातील लाच प्रकरणावरून विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी प्रकरणामध्ये लक्ष घालावं, ट्विट करत हर्षवर्धन सपकाळांचं आवाहन. मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागामध्ये लाच प्रकरण उघडकीस, कनिष्ठ अभियंता रुपेश कोठारे आणि मुकादम कुकप्पा कादर अटकेमध्ये. बांधकाम कारवाई टाळण्यासाठी 50,000ची मागितली होती लाच. 50 खोक्यांचे पुरावे द्या, आम्ही चंद्रपूरमधील 1 खोक्याचा पुरावा देणारच, मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाला डिवचलं. मनसेची आज शिवतीर्थावरती बैठक, मराठी भाषा दिनानिमित्त या संदर्भामध्ये होणार चर्चा. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचं भिस्त गोंगड, 8 महिन्यांपासून राज्यातल्या नेत्यांच्या नावावर होईना एकमत. जयंत पाटील राजकारणातील शकुनी मामा, पांढरा शुभ्र चेहरा पण व्हाईट कॉलरचा गुन्हेगार, टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यामध्ये 310 जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप, तर 24 जणांचे अर्ज फेटाळले. भिवंडी महापौरपदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक, महापौरपदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू. महापौरपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल, शेतकऱ्यांची व्यथा मांडत खासदार भगरे संसद भवनामध्ये आक्रमक. पंतप्रधान मोदींचं कार्यालय नव्या जागेमध्ये स्थलांतरित होणार, नवं पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ म्हणून ओळखलं जाणार. मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमधील कचऱ्याला भीषण आग, नौदल अग्निशमन दलाला आग विझवण्यामध्ये यश, आगीचं कारण अद्याप स्पष्ट. महाड एमआयडीसी मध्ये भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग, गोडाऊनमधील प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तू जळाल्या, आगीचं कारण अद्याप स्पष्ट. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणी व्हॉइस नोट मधील आवाज हॅरी बॉक्सर सोबत जुळत असल्याचा अंदाज, हॅरी बॉक्सर बिश्नोई गँगचा सदस्य असल्याची माहिती. कोल्हापुरात कैद्याचा पोलिसांवरच हल्ला, रूममधून बाहेर जाण्यास सांगितल्यानं कैद्याकडून पोलिसांवर हल्ला.